वृश्चिक राशी मार्च 2026 पर्यंत या 4 अटळ घटना कोणतीही शक्ती थांबवू शकणार नाही. श्री स्वामी समर्थ मंडळी, वृश्चिक राशीच्या आयुष्याचं खरं सत्य बाहेरून कधीच दिसत नाही. लोकांना तुमचं आयुष्य गूढ वाटतं, पण तुम्हाला माहीत आहे की गूढतेमागे किती संघर्ष, किती गप्प वेदना आणि किती न बोललेली दुःख दडलेली आहेत. तुम्ही फार कमी लोकांसमोर मन उघडता आणि म्हणूनच लोकांना वाटतं की तुम्ही मजबूत आहात, पण सत्य हे आहे की तुम्ही मजबूत व्हायला भाग पडले गेले आहात. गेल्या काही वर्षात तुम्ही खूप काही सहन केलं आहे, कधी लोकांमुळे, कधी परिस्थितीमुळे, तर कधी स्वतःच्या अपेक्षांमुळे. मी इतकं का सहन करतो हा प्रश्न अनेकदा तुमच्या मनात आला असेल, पण उत्तर कधीच मिळालं नसेल. मार्च 2026 पर्यंतचा काळ हा तुमच्या आयुष्यातील अत्यंत निर्णायक टप्पा आहे. हा काळ फक्त बदल घडवणारा नाही, तर तुम्हाला आतून नव्याने घडवणारा आहे. या काळात घडणाऱ्या घटना योगायोग नसतील, त्या नियतीच्या पानांवर आधीच लिहिलेल्या आहेत. तुम्ही कितीही प्रयत्न केला, कितीही टाळलं, तरी या 4 घटना तुमच्या आयुष्यात येणारच आहे. कारण वृश्चिक राशीसाठी परिवर्तन हे नेहमीच वेदनेतून आणि संघर्षातूनच येतं. घटना क्रमांक 1, आयुष्याला नवी दिशा देणारी पण सुरुवातीला गोंधळात टाकणारी संधी. ही घटना अचानक घडेल, इतकी अचानक की तुम्ही स्वतःच विचार कराल, हे खरेच माझ्यासाठी आहे का? मार्च 2026 पर्यंत तुमच्या आयुष्यात एक अशी संधी येईल जी बाहेरून फार मोठी, फार चमकदार वाटणार नाही, पण हीच संधी पुढे जाऊन तुमच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलणार आहे. ही संधी नोकरीत बदल, नवीन जबाबदारी, व्यवसायाची सुरुवात, जुन्या ओळखीमधून आलेला प्रस्ताव किंवा परदेशाशी संबंधित असू शकते. या संधीची खास गोष्ट म्हणजे तुम्ही तिच्यासाठी तयार नसाल, पण ती तुमच्यासाठी तयार असेल. वृश्चिक राशीचा स्वभाव संशयी असतो. तुम्ही प्रत्येक गोष्ट खोलात जाऊन विचार करता. त्यामुळे या संधीबाबत सुरुवातीला मनात भीती, संभ्रम आणि नंतर काही वाईट तर होणार नाही ना असा विचार येईल. पण परिस्थिती अशी बनेल की तुम्हाला होकार द्यावाच लागेल, आणि एकदा का तुम्ही निर्णय घेतला की मागे फिरण्याचा प्रश्नच उरणार नाही. ही घटना तुम्हाला स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवायला शिकवेल, तुमच्यातील लपलेली क्षमता बाहेर काढेल आणि समाजात, कुटुंबात किंवा कामाच्या ठिकाणी तुमची ओळख बदलून टाकेल. तुम्हाला जाणवेल की मी इतकं करू शकतो हे तुम्हालाच माहीत नव्हतं. घटना क्रमांक 2, आर्थिक बाबतीत हळूहळू पण ठाम स्थैर्य येणे. वृश्चिक राशीच्या व्यक्तीची एक मोठी वेदना म्हणजे आर्थिक असुरक्षितता. पैसा येतो, पण त्याच्याशी संबंधित चिंता कायम मनात राहते. कधी अचानक खर्च, कधी चुकीच्या लोकांवर विश्वास, तर कधी स्वतःच्या गरजांपेक्षा इतरांना जास्त प्राधान्य देणं. यामुळे आर्थिक ताण वाढत गेला. मार्च 2026 पर्यंत ही स्थिती बदलणार नाही, पण एका रात्रीत नाही. हा बदल हळूहळू होईल, पण खोलवर रुजणारा असेल. या काळात तुम्हाला जाणवेल की खर्चावर तुमचं नियंत्रण वाढत आहे, पैसे जपण्याची सवय लागत आहे, उत्पन्नाचा नवीन किंवा अतिरिक्त मार्ग उघडत आहे. काही वृश्चिक लोकांसाठी थांबलेले पैसे, अडकलेले व्यवहार किंवा जुने कर्ज मिटण्याची प्रक्रिया सुरू होईल. काहींसाठी अचानक खर्च थांबेल, जो आतापर्यंत तुमची झोप उडवत होता. या धनयोगाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तो फक्त पैशात नाही, तर मनशांतीतही भर घालेल. पैशांसाठी सतत चिंता करणारा वृश्चिक आता थोडा निवांत श्वास घेऊ लागेल, आणि तेव्हाच तुम्हाला कळेल की आर्थिक स्थैर्य म्हणजे फक्त बॅलन्स नाही, तर डोक्यातील ओझं कमी होणं आहे. घटना क्रमांक 3, विश्वासाच्या नावाखाली झालेला धक्का आणि नात्यांची कायमची बदललेली व्याख्या. ही घटना तुमच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक पण डोळे उघडणारे ठरणार आहे. मार्च 2026 पर्यंत तुमच्या आयुष्यातील एक अत्यंत जवळची व्यक्ती, जिच्याबद्दल तुम्ही कधीही वाईट विचार केला नसेल, ती व्यक्ती तुमच्या अपेक्षांवर खरी उतरलेली नाही, हे निर्विवादपणे समोर येईल. ही घटना अचानक होणार नाही, तर खूप दिवसांपासून तुम्हाला काही गोष्टी खटकत होत्या. बोलण्यातला बदल, वागण्यातली थंडी, तुमच्या अडचणींकडे होणारे दुर्लक्ष. पण तुम्ही स्वतःला समजावत होतात की कदाचित मीच जास्त विचार करतोय. या घटनेचं सर्वात मोठं दुःख म्हणजे विश्वासघातापेक्षा जास्त स्वतःवर राग येणं. मला आधीच कळत होतं, तरी मी दुर्लक्ष का केलं? काही वृश्चिक लोकांसाठी ही घटना प्रेमसंबंधातील फसवणूक, जवळच्या मित्राचा स्वार्थी चेहरा, कुटुंबातील व्यक्तीचा दुहेरी स्वभाव या स्वरूपात समोर येऊ शकते. या धक्क्यानंतर तुम्ही पूर्णपणे बदलाल. तुम्ही कमी बोलाल, कमी अपेक्षा ठेवाल आणि कमी लोकांवर विश्वास ठेवाल. हे कठोर वाटेल, पण हेच तुमचं संरक्षण ठरेल. कारण वृश्चिकांसाठी विश्वास हा शस्त्र असतो. तो चुकीच्या हातात गेला तर जखम खोलवर जाते. घटना क्रमांक 4, मानसिक थकवा, एकटेपणा आणि स्वतःशी चाललेली शांत लढाई.
ही घटना बाहेरून कोणालाच दिसणार नाही, पण आतून तुमचं संपूर्ण अस्तित्व हलवून टाकेल. मार्च 2026 पर्यंत असा काळ येईल की तुम्ही लोकांमध्ये असाल, पण मनाने एकटे असाल. सगळं असूनही समाधान वाटणार नाही. मी थकलोय असं मनात येईल, पण तोंडातून शब्द निघणार नाहीत. वृश्चिक राशीचा स्वभाव असा असतो की तुम्ही तुमच्या वेदना स्वतःच गाडून ठेवता. इतरांसमोर मजबूत दिसण्यासाठी तुम्ही स्वतःला कमकुवत होऊ देत नाही. पण या काळात मन आणि शरीर दोन्ही थकतील. झोप पूर्ण होऊनही मन शांत नसेल. कधी अचानक राग, तर कधी निराशा, तर कधी सगळं सोडून दूर निघून जावंसं वाटेल. ही अवस्था धोकादायक आहे, कारण तुम्ही कोणाशीही बोलत नाहीत आणि जेव्हा वृश्चिक गप्प होतो तेव्हा आत मोठं वादळ सुरू असतं. पण या अवस्थेचा एक महत्त्वाचा हेतू आहे, तुम्हाला स्वतःशी प्रामाणिक बनवणं. तुम्ही पहिल्यांदा स्वतःला विचाराल, मी खरंच आनंदी आहे का? मी फक्त निभावतोय का? हा प्रश्नच पुढील परिवर्तनाची सुरुवात ठरेल. वृश्चिक राशीचं आयुष्य म्हणजे सरळ रेषा नाही. ते चढ उतारांनी, तुटक वळणांनी आणि अचानक धक्क्यांनी भरलेलं असतं. मार्च 2026 पर्यंत घडणाऱ्या या 4 अटळ घटना तुमच्या आयुष्यात काही देऊन जाणार आहेत, काही काढून घेणार आहेत. पण लक्षात ठेवा, नियती कधीच विनाकारण काही काढून घेत नाही. ती जेव्हा काही हिरावून घेते तेव्हा त्याऐवजी काहीतरी अधिक मजबूत घडवते. या काळानंतर तुम्ही कमी लोकांवर विश्वास ठेवणार, पण स्वतःवर अधिक विश्वास ठेवणारे. भावनिकदृष्ट्या परिपक्व आणि आतून अधिक शांत असाल. वृश्चिक कधीही सामान्य आयुष्य जगण्यासाठी जन्मलेला नसतो. तो जळतो, तुटतो, पण राखेतून पुन्हा उभा राहतो. जर ही माहिती ऐकताना तुम्हाला क्षणभर हे असं वाटलं असेल की हे माझ्याच आयुष्याचं वर्णन आहे, तर समजा हा काळ तुमच्यासाठी केवळ भविष्यवाणी नाही, तर आत्मपरीक्षणाची आणि नव्यानं उभं राहण्याची सूचना आहे.